हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मॉडर्न सिंथेटिक कन्सेप्टच्या 3 कन्सेप्ट्सपैकी जेनेटिक व्हॅरिएशन्स आणि दुसरा नॅचरल सिलेक्शन हे आपले ऑलरेडी कव्हर झाले. आता आयसोलेशन बघायचं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामधून तुमचा एक क्वेश्चन फिक्स होईल. बघा, हा टॉपिक शिकताना तुम्हाला एक फील झाला असेल की प्रत्येक पॉईंटवर एक प्रश्न आला आहे, म्हणजे खूप मोठा टॉपिक आहे आणि आपल्याला 2 किंवा 3 मार्काचे वेटेज आहे. 3 मॅक्झिमम 4 पकडा, 3 मार्काचं वेटेज आहे, बरोबर की नाही? मग तरी पण एवढा मोठा करायचा का? तर करायचा बाळांनो. का? कारण याच्यामध्ये बघा खूप सोप्या कन्सेप्ट आहेत, थोड्या जास्त कन्सेप्ट आहेत, मान्य आहेत, पण सोप्या आहेत आणि खूप मोठा एरिया आहे, तर त्यांना विचारायला सुद्धा चान्स जास्त आहे आणि 100% उत्तर बरोबर येण्याचा पण चान्स याच्यात जास्त आहे. आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये जरा प्रॉब्लेम येत होता, बरोबर, कन्सेप्ट सोडून बाकीचा जो एन्व्हायरमेंटल इश्यूज आहे त्याच्यामध्ये जरा इकडे तिकडे होत होता आन्सर, बरोबर की नाही? तर इथं तसं नाही, इथे आन्सर येण्याची पॉसिबिलिटी 100% वाढते तुमची. का? कारण याच्यामध्ये तुम्हाला सरळ येणार आहे, काय जास्त फिरवून विचारलं जाणार नाही. सो व्यवस्थित बघा. आयसोलेशन, आयसोलेट करणार आहे, स्वतःला आयसोलेट करून घेतले असं वगैरे म्हणतो मी, कोणाच्यात जात नाही, मी आयसोलेट करून घेतले, कधी कोणी ऐकलं असेल तुम्ही. आयसोलेशन म्हणजे सेपरेशन, सिम्पली आयसोलेट करणं, सेपरेट करणं. आता इथं आयसोलेशनचा कशाशी संबंधित? तर पॉप्युलेशनशी. बघा, आयसोलेशन ऑफ अ सिंगल पॉप्युलेशन, नॉट ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा, इथं ऑर्गॅनिझमचा विषय नाही चालला, पॉप्युलेशनचा चालला. इनटू सेव्हरल सब युनिट्स, खूप साऱ्या सब युनिट्समध्ये. एकच बघा, हे खूप मोठं एक पॉप्युलेशन होतं पूर्वी आणि आता याचा काहीतरी असे 2-3 पार्ट झाले, सेव्हरल सब युनिट झाले, 1, 2, 3 आणि 4. हे असे काय असतील तुमचे पार्ट्स असतील. तर ह्या सब युनिट्समध्ये काय झालं, हे पॉप्युलेशन डिवाइड झालं. आता हे पॉप्युलेशन नुसतं डिवाइड झालं नाही, आता डिवाइड झाल्यानंतर कधी आयसोलेशन म्हणायचं? याच्यातले सगळे ऑर्गॅनिझम आणि याच्यातले ऑर्गॅनिझम एकमेकांबरोबर इंटरब्रीड होणार नाहीत. नो इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन. ह्या कुणामध्येच एकमेकांमध्ये काय होणार नाही बाळांनो? इंटरब्रीडिंग होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे इकडचं ॲनिमल आणि इकडचं ॲनिमल यांचं मेटिंग होणार नाही, साधी गोष्ट आहे. ही गोष्ट एकदा लक्षात आली की आयसोलेशन कळेल. ओके, आता मग आपल्याला बघायचं आहे आयसोलेटिंग मेकॅनिझम्स. काय काय आहेत मेकॅनिझम? तर 2 टाईपचे मेकॅनिझम्स आहेत आयसोलेशनचे, म्हणजे थोडक्यात 2 टाईपचं आयसोलेशन होत असतं. एक आहे जिओग्राफिकल आयसोलेशन आणि दुसरं आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, जिओग्राफी फिजिकल एरिया, रिप्रोडक्शनशी रिलेटेड काहीतरी असणार आहे, म्हणजे इथं ॲनिमलचा डायरेक्ट संबंध येणार आहे. इथं जिओग्राफी म्हटलं की फिजिकल फॅक्टर्स येतील, बाकीचे फॅक्टर्स येतील, जिओग्राफिकल फॅक्टर्स येतील, मग नावातच आहे. आता त्यातलं पहिलं बघूयात जिओग्राफिकल आयसोलेशन. ओरिजिनल पॉप्युलेशन इज सेपरेटेड बाय जिओलॉजिकल बॅरियर. जिओलॉजिकल बॅरियर असू शकतो, नदी असू शकते, पर्वत असू शकतं, बाकी काही असू शकतं. जिओलॉजिकल नाही, जिओग्राफिकल बॅरियर्स. पॉप्युलेशन इथं सेपरेट होणं म्हणजे आयसोलेशन. पण हे जे पॉप्युलेशनचं सेपरेशन आहे ते कुणामुळे होतं आहे? जिओलॉजिकल बॅरियर्समुळे होतं. ठीक आहे. मग सेपरेटेड जे ग्रुप आहेत हे एक्सपोज टू डिफरंट काइंड्स ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. एवढा मोठा तुमचा ग्रुप होता आणि आपण 2च पकडूयात, जास्त नको. तर इथून काय झालं, हा एक आणि हा दुसरा, असे 2 ग्रुप काय झाले ह्या पॉप्युलेशनचे झाले. आता इथली जी एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे बाळांनो, ती आणि इथली एन्व्हायरमेंट कंडिशन ही पूर्णपणे डिफरंट असेल. या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं साम्य नसणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. वेगवेगळ्या कंडिशनला हे काय झाले, एक्सपोज झाले. आता समजा ही ड्राय कंडिशन आहे आणि ही वेट किंवा थोडीशी बऱ्यापैकी पाणी असणारी आहे. आता मला सांगा, इथले ऑर्गॅनिझम कशाला ॲडॅप्ट होणार? ड्राय कंडिशनला. इथले कशाला होणार? वेट कंडिशनला ॲडॅप्ट होणार. याचा अर्थ काय होतं, तर याच्यामध्ये प्रत्येक ग्रुप, आता हा ड्राय कंडिशनला ॲडॅप्ट होणार म्हणजे याच्यामध्ये व्हॅरिएशन्स येणार. व्हॅरिएशन्स मग बाय म्युटेशन होईल, रिकॉम्बिनेशन होईल, सगळ्या गोष्टींमुळं काय होणार आहे, इथं व्हॅरिएशन्स येणार किंवा इथं व्हॅरिएशन्स येणार. आणि हे सगळ्या होत असताना म्हणजे याच्यामध्ये म्युटेशन होतं, रिकॉम्बिनेशन होतं स्वतः, त्याचवेळी नॅचरल सिलेक्शन पण होणार की. नेचर त्याचा रोल म्हणजे प्ले करणारच की नाही. म्हणजे याच्यामुळं काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आणि नॅचरल सिलेक्शन बघून प्रोग्रेसिव्ह जेनेटिक डायव्हर्जन्स होतो. म्हणजे ऑलरेडी हे सुरुवातीला कसे होते, एकच होते. आता काही वर्षानंतर, काही जनरेशन्स नंतर हे आणि हे जसं इथं घडतं तसंच इथं पण घडणार आहे. हे दोघं पूर्णपणे वेगळा जेनेटिक मेकअप असणारे असतील, कारण यांच्यामध्ये इथल्या कंडिशननुसार चेंजेस किंवा व्हॅरिएशन्स झालेले असतील, यांच्यामध्ये या इथल्या कंडिशननुसार व्हॅरिएशन्स झालेले असतात. त्यामुळं
इथला ऑर्गॅनिझम आणि इथला ऑर्गॅनिझमचा जेनेटिक मेकअप बदललेला असतो, कारण म्युटेशन होतं आहे, रिकॉम्बिनेशन होतं आहे, नॅचरल सिलेक्शन होतं आहे. त्याच्यामुळे जो काही नवीन तयार झालेला ग्रुप असेल तो जेनेटिकली डिफरंट असेल, म्हणून जेनेटिक डायव्हर्जन्स होणार आहे, याचा आणि याचा वेगळा होणार आहे. ठीक आहे. मग सेपरेटेड पॉप्युलेशन्स डेव्हलप डिस्टिंक्ट जीन पूल अँड दे डोंट किंवा डू नॉट इंटरब्रीड. आता जर जीन पूल वेगळा झाला, याच्यामध्ये म्युटेशन, रिकॉम्बिनेशन, नॅचरल सिलेक्शन थ्रू नवीन काहीतरी चेंज झाला आहे आणि याच्यामध्ये पण सेम, तर वेगळा जेनेटिक मेकअप झाला म्हणजे जीन पूल वेगळा डेव्हलप झाला. जर जीन पूल वेगळा असेल तर ते इंटरब्रीड होतील का? नाही होणार. हे एकमेकांमध्ये इंटरब्रीड होणार नाहीत. एन्व्हायरमेंट, ड्राय कंडिशनमधला ग्रुप आणि वेट कंडिशनमधला ग्रुप, ह्यातले ॲनिमल्स, ह्यातले ऑर्गॅनिझम्स इंटरब्रीड करणार नाहीत, होणार नाहीत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. मग याचं बेस्ट एक्झाम्पल आहे डार्विन्स फिंचेस. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डार्विन जेव्हा गॅलापागोस आयलँडवरती जात होता तेव्हा तिथले त्या फिंचेसमध्ये, फिंचेस म्हणजे एक बर्ड आहे तिथले, तर एक फरक जाणवला त्याला. लँड फिंचेस म्हणजे मेन लँड फिंचेसपासून आयलँडवरचे जे फिंचेस आहेत त्याच्यामध्ये खूप फरक होता, साईजच्या बाबतीत, कलरच्या बाबतीत, बीकच्या आणि फूड हॅबिटच्या. सगळ्या गोष्टी ह्या मेनलँड फिंचेसपासून या आयलँडवरच्या फिंचेसच्या काय होत्या, वेगळ्या होत्या. फिंचेस तर एकच आहेत ना, बरोबर की नाही? मग हे लक्षात तुम्हाला ठेवायचं की हे असं होतं. सुरुवातीला तर सगळे फिंचेस एकच होते, आयलँड तयार होण्याच्या अगोदर एकच होतं, आयलँड तयार झाल्यानंतर ते तिकडे गेले, ते तिथल्या कंडिशनला अडॅप्ट झाले, बरोबर, आणि मग आयलँडवरचे आणि मेनलँडवरचे फिंचेस डिफरंट झाले. ह्याला म्हणायचं जिओग्राफिकल आयसोलेशन. आता नेक्स्ट जो बघायचा आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, ज्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेत. जिओग्राफिकल आयसोलेशनवरती एवढं काय विचारतील असं नाही, पण तरी पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ते एक्झाम्पल लक्षात ठेवायचे डार्विनच्या फिंचेसचं. आता याच्यामध्ये खूप सोपं आहे बघा. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, चेंजेस इन जेनेटिक मटेरियल, जीन पूल अँड स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन्स. तर या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं, तर हे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होतं. कशामुळे होईल? चेंज झाला. कशामध्ये चेंज होईल? एक तर जेनेटिक मटेरियलमध्ये चेंज झाला तरी आयसोलेशन होईल, जीन पूलमध्ये झाला तरी हे आयसोलेशन होणार आहे. कुठलं? रिप्रोडक्टिव्ह. आणि स्ट्रक्चरल किंवा जेनायटल ऑर्गन जर वेगवेगळे असतील त्याच्यामध्ये चेंज झाला तरीसुद्धा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हे होणार आहे, बरोबर. मग हे काय करतं? इंटरब्रीडिंग प्रिव्हेंट करतं. इंटरब्रीडिंग काय करणार आहे? प्रिव्हेंट करणार आहे. म्हणजे जी दोन पॉप्युलेशन्स वेगळे आहेत, ज्यांचं जेनेटिक मटेरियल डिफरंट आहे, ऑब्व्हियस आहे की त्या दोन पॉप्युलेशनमध्ये इंटरब्रीडिंग होणार का? नाही होणार. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन तुमचं इंटरब्रीडिंग प्रिव्हेंट करणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते आहे टाईप्स. आयसोलेटिंग मेकॅनिझम किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेटिंग मेकॅनिझमचे टाईप्स बघायचे आहेत. खूप छोट्या म्हणजे छोटे आहेत, अगदी सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला समजतील, काही इश्यू नाही. याच्यावरती प्रश्न आला आहे. प्रीमेटिंग, प्रीझायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम दोन आहेत बघा त्याच्यामध्ये. एक तर आहे प्रीमेटिंग म्हणजे मेटिंग व्हायच्या अगोदरच, किंवा प्रीझायगोटिक मेटिंग झालं पण झायगोट तयार व्हायच्या अगोदर हे आयसोलेट होतात. ठीक आहे. तर ही एक गोष्ट आहे. दुसरी आहे पोस्ट मेटिंग, मेटिंग झाल्यानंतर किंवा पोस्ट झायगोटिक, झायगोट फॉर्म झाल्यानंतर. आता झायगोट काय सांगा? मेल गॅमेट, फिमेल गॅमेट एकत्र येऊन हा जो तयार होतो हा आहे एन म्हणजे हॅप्लॉइड, हा डिप्लॉइड म्हणजे हा काय असतो बाळांनो? झायगोट असतो. इथपर्यंत तुम्हाला गोष्ट क्लिअर आहे. हे झायगोट तयार व्हायच्या अगोदर, हे मेटिंग व्हायच्या अगोदरच आयसोलेट झाले, म्हणजे हा तुमचा मेल ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. आणि ही फिमेल आहे. यांच्यामध्ये मेटिंग झालंच नाही आणि त्याच वेळी इथं मध्ये काहीतरी आलं. ठीक आहे. म्हणजे हे सेपरेट झाले. हे एक आहे. त्याच्यानंतर आफ्टर मेटिंग इथून परत पुढं आयसोलेट झाले, हे एक असू शकतं. आता त्याच्यातलं बघा हॅबिटाट. हॅबिटाट म्हणजे काय रे? वास्तव्य, जे तिथं राहतात, लिव्हिंग प्लेस, बरोबर की नाही? लिव्हिंग प्लेस. आता हॅबिटॅट आयसोलेशन म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल्स ऑर मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन लिव्हिंग इन सेम रिजन, कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे, सेम रिजन ऑक्युपाईंग डिफरंट हॅबिटॅट. एकाच रिजनमध्ये राहतात पण लिव्हिंग प्लेस डिफरंट आहे. जर लिव्हिंग प्लेसेस त्यांची डिफरंट आहे म्हणजे याच्यामध्ये कसं असतं बघा, रिजन सेम म्हटलंय म्हणजे कॉन्टॅक्ट होणार नाही का? पण नाही. मग एखाद्या झाडावर राहतं, एखाद्या जमिनीवर राहतं, अशा प्रकारे हे काय असतात? लिव्हिंग प्लेस यांच्या डिफरंट असतात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, लिव्हिंग प्लेस डिफरंट असल्यामुळं, सेम रिजनमध्ये असून सुद्धा लिव्हिंग प्लेस डिफरंट असल्यामुळं यांच्यामध्ये आयसोलेशन झाले. मग जर असं असेल तर याच्यामध्ये मेटिंग होईल का रे? नाही होणार. म्हणजे दे डू नॉट मीट
ही गोष्ट लक्षात आली की ते त्यांच्यामध्ये मेटिंग होणार नाही. का? हॅबिटॅट डिफरंट आहे नावाप्रमाणे, याच्यामध्ये काही जास्त गोंधळ व्हायचं कारण नाही. सीझनल आयसोलेशन, नेक्स्ट याचा टाईप काय आहे? सीझनल आयसोलेशन. आता बघा याच्यामध्ये काय होतं, पॉप्युलेशन जे आहे, एखाद्या पॉप्युलेशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबरची सेक्शुअल मॅच्युरिटी जी येत असते एखाद्या मेंबरला किंवा पॉप्युलेशनच्या इंडिव्हिज्युअल्सला, मेंबर्सला जी सेक्शुअल मॅच्युरिटी येत असते तीच वेगवेगळ्या टायमिंगला येते. म्हणजे साधी गोष्ट आहे, एकाची सेक्शुअल मॅच्युरिटी आली जानेवारी ते मार्चच्या दरम्यान, ठीक आहे, आणि हा एक्स ऑर्गॅनिझम आहे, आणि वाय ऑर्गॅनिझमची आली ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान. मला सांगा ह्याची मॅच्युरिटी ह्याच्यामध्ये, समजा हा वाय म्हणजे मेल आहे आणि ही एक्स म्हणजे फिमेल आहे, हिची मॅच्युरिटी जानेवारी ते मार्च दरम्यान आहे सेक्शुअल मॅच्युरिटी, आणि याची ऑक्टोबर ते नोव्हेंबर आहे. या दोघांमध्ये कधी मीटिंग होईल का रे? नाही होणार, पॉसिबलच नाही. कारण ही जेव्हा सेक्शुअल मॅच्युरिटीला असेल त्यावेळी हा नसेल, आणि हा जेव्हा असेल तेव्हा फिमेल नसणार आहे. म्हणजे याच्यामध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी टाईम जर डिफरंट असेल, डिफरंट टाईमला जर होत असेल तर तरी त्याच्यामध्ये काय होणार नाही, इंटरब्रीडिंग होणार नाही. आणि याच्यावरतीच आपल्याला प्रश्न बघायचा आहे. सगळं झाल्यावरती बघूयात. नेक्स्ट आहे इथॉलॉजिकल. आता या शब्दाचं बघा, माझे इथिक्स वेगळे आहेत, म्हणजे माझे विचार वेगळे आहेत, म्हणजे माझं बिहेवियर वेगळं आहे, माझ्या विचारानुसार माझं बिहेवियर असेल असं लक्षात ठेवा. इथिक्स लॉजिक आहे, याच्यामध्ये इथॉलॉजिकल आयसोलेशन आहे, याच्यामध्ये इथिक्सचा काही प्रश्न नाही. मी जस्ट तुम्हाला वर्ड बाय वर्ड तुम्हाला सांगते. इथिक्स म्हणजे माझी विचारसरणी वेगळी आहे तर माझं बिहेवियर त्यानुसार असेल. मग इथं जिथं इथॉलॉजिकल आयसोलेशन म्हणजे इथिक्स वेगळे आहे तिथं बिहेवियर वेगळं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, एखाद्या पॉप्युलेशनचे जे मेंबर्स आहेत त्यांचं मेटिंग बिहेवियर हे कसं आहे, मेटिंग बिहेवियर कसलं बिहेवियर आहे, हे मेटिंग बिहेवियर डिफरंट आहे. आता मेटिंग बिहेवियर जर सेम असेल तर ते दोघं मेट होतील. जिथं मेटिंग बिहेवियर डिफरंट आहे तिथं इंटरब्रीडिंग होण्याचा काय संबंध येतो का बाळांनो? मग इथं सुद्धा इंटरब्रीडिंग होणार नाही. साधी गोष्ट आहे, इंटरब्रीडिंग होणार नाही म्हणजे आयसोलेशन झालं. ज्या दोघांमध्ये इंटरब्रीडिंग होत नाही ते आयसोलेशन झालं ना. आयसोलेशन म्हणजे सेपरेशन आहे. त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल. आता मेकॅनिकल म्हणजे काय असतं रे बाळा? फिजिकल काहीतरी असणार आहे, ठीक आहे. मेंबर्स कुठले मेंबर्स? पॉप्युलेशनचे हॅव डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. बघा स्ट्रक्चर आलं म्हणजे फिजिकल कुठला तरी पार्ट आला, तर जिथं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चरच कम्पॅटेबल नाही, डिफरंट म्हणजे काय असणार आहे, मेल आणि फिमेलचं कम्पॅटेबल पाहिजे ना, कॉन्ज्युगेशन होण्यासाठी, किंवा कॉन्ज्युगेशन आपण वर्ड याच्यामध्ये वापरतो युकॅरियोट्समध्ये, मेटिंग होण्यासाठी कम्पॅटेबल पाहिजेत रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ते जर डिफरंट असतील, त्यांचे स्ट्रक्चरच जर डिफरंट असेल तर इथं सुद्धा इंटरब्रीडिंग होणार नाही, म्हणजे आयसोलेशन झालं. हे झालं प्रीमेटिंग. म्हणजे या सगळ्यात काय लक्षात आलं? मेटिंगच होत नाही, ठीक आहे, प्रीमेटिंग आहे. मेटिंग होत नाही, झायगोट फॉर्म होत नाही, हे झालं प्रीमेटिंगमध्ये. आता बघायचं आहे पोस्ट मेटिंग. याचा अर्थ इथं तर मेटिंग होत आहे तरी पण कसे काय आयसोलेट होतात, झायगोट पण तयार होतोय मग तरी पण कसे आयसोलेट होत आहेत हे बघायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, गॅमेट मॉर्टॅलिटी, झायगोट मॉर्टॅलिटी, हायब्रिड स्टरिलिटी. ह्या गॅमेट मॉर्टॅलिटीमध्ये काय होतं, स्पर्म तर ट्रान्सफर होतो. बघा याच्यामध्ये काय होतं बाळांनो, स्पर्म ट्रान्सफर होतो पण एग फर्टिलाइज होत नाही. स्पर्म ट्रान्सफर होतो बट एग जी आहे, एग फर्टिलायझेशन होणार नाही. लक्षात आलं? म्हणजे इथं एक गॅमेट की डेड होतोय, किंवा गॅमेट मॉर्टॅलिटी म्हणजे काय होतंय, गॅमेट डेड होणार आहेत. सिम्पली स्पर्म ट्रान्सफर झाला पण एग फर्टिलाइज झालं नाही, म्हणजे या दोघांमधला एक काहीतरी डेड होतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे म्हणजे इथं बघा, आता इथं मेटिंग झालं की स्पर्म ट्रान्सफर झाला, याचा अर्थ मेटिंग झालं होतं, झायगोट फॉर्म झाला का? नाही. आता झायगोट मॉर्टॅलिटी म्हणजे इथं मेटिंग पण झालं, स्पर्म ट्रान्सफर पण झाला, झायगोट पण तयार झाला, पण पुढं बेबी का डेव्हलप झाला नाही, तर झायगोट डेड झाला. काय झालं याच्यामध्ये? झायगोट डेड झाला. सिम्पली काय होतं, झायगोटची डेथ होते, झायगोट डाय होतं, पुढं त्याचं बेबी वाढत नाही. हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर हायब्रिड स्टेरिलिटी. इथं तर काय होतंय सांगा बाळांनो, मेटिंग होतंय, 2 वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये मेटिंग होतंय. हायब्रिड त्यालाच म्हणतात ना, वेगळ्या स्पेसीजमधनं जे तयार होतं त्याला, किंवा व्हरायटीजमधून हायब्रिड तयार होते. पण ते हायब्रिड कसं असतं बाळांनो, स्टराईल असतं. ते पुढच्या कुठल्या जनरेशनला किंवा पुढच्या जनरेशनला जन्म देऊ शकत नाही, याला म्हणायचं हायब्रिड स्टेरिलिटी. तरी पण मग आयसोलेशन होणार ना, याचा काहीच फायदा नाही ना पुढं रिप्रोडक्शन करण्यासाठी. म्हणून हे सगळे झाले पोस्ट मेटिंग किंवा पोस्ट झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम्स. आता प्रश्न घेऊयात बघा काय, व्हेन मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन अटेन सेक्शुअल मॅच्युरिटी ॲट डिफरंट टाइम्स प्रिव्हेंटिंग इंटरब्रीडिंग इट इज टर्म्ड ॲज डॅश आयसोलेशन. CET 2017चा प्रश्न आहे. सीझनल
मेकॅनिकल, हॅबिटॅट, इथॉलॉजिकल. इथॉलॉजिकल म्हणजे काय, मेटिंग बिहेवियर वेगळे ना, इथिक्स म्हटलं आपण वेगळे. हॅबिटॅट म्हणजे लिव्हिंग प्लेस वेगळे. मेकॅनिकल म्हणजे काय आहे, स्ट्रक्चर, आता आपण इथं बघितलं तर स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि सीझनल म्हणजे काय, तर इथं टाईम, इथं सेक्शुअल मॅच्युरिटीचा टाईम डिफरंट आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर ए इथं करेक्ट आन्सर येणार आहे. आय होप तुम्हाला आयसोलेशन व्यवस्थित समजलं असेल. जर नीट समजलं असेल तर तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. थँक्यू.